रुद्र आपल्या केबिनमध्ये उभा होता. खिडकीतून शहराकडे पाहत त्याचा विश्वासू बॉडीगार्ड जियान बाजूला उभा होता. रुद्र थंड स्वरात, जियान, ज्यांनी माझ्याविरुद्ध प्लॅन केला, मला त्याच्याबद्दल सर्व काही हवंय. नाव, पुरावे, कनेक्शन्स, सगळं. जियान मानाने होकार देत, समजलं सर, मी चौकशी सुरू करतो. रुद्र थोडा कठोर आवाजात, मला चुका परवडत नाही. यावेळेस कोणताही तपशील सुटू नये. जियान खोलीतून बाहेर जातो. रुद्र आपल्या खुर्चीत बसतो, फाईल उघडतो. पण मन मात्र अजूनही त्या रहस्यमय रात्रीत अडकलेलं होतं. रुद्रचं पेंट हाऊस. रात्री उशिरा जियान त्याच्या हातात एक फाईल घेऊन रुद्रसमोर उभा होता. जियान गंभीर आवाजात, सर, हॉटेल रेकॉर्ड्समध्ये जी मुलगी त्या रात्री वेट्रेसच्या वेशात होती, तिचं नाव वाणी नोंदवलेलं होतं. रुद्र अचानक फाईल हातातून खेचतो. त्याच्या डोळ्यात आश्चर्य असतो. तो फोटो पाहतो. धूसर, पण आउटलाईन वाणीशी जुळत होतं. रुद्र थंड स्वरात, मनाशीच, वाणी म्हणजे तीच मुलगी जी आज माझ्या ऑफिसमध्ये माझ्या समोर उभी होती. तो काही क्षण शांत राहतो. मग हळूहळू खुर्चीत मागे रेलतो. चेहऱ्यावर निर्विकार भाव असतात, पण डोळ्यात तुफानी विचार. रुद्र मनाशी गंभीर स्वरात, काय हे फक्त योगायोग आहे की प्लॅन? तीच का त्या ट्रॅपचा भाग होती? कंपनीत घुसून माहिती बाहेर नेण्यासाठीच तिला माझ्या टीममध्ये आणलं असेल का? त्याच्या डोळ्यात कठोर निर्धार चमकतो. रुद्र मनाशीच, नाही, मला खात्री करायची आहे. तिचं खरं रूप समजून घ्यायचं आहे. आता ही माझ्या नजरेखालील असेल. कॉन्फरन्स रूम. दुपारी वाणी आपला सुधारलेला प्रेझेंटेशन दाखवते. तिचा आवाज क्लिअर होता, चेहऱ्यावर आत्मविश्वास. एम्प्लॉईज एकमेकांकडे पाहतात. कालपेक्षा वाणी आज वेगळी दिसते. रुद्र एकटक तिच्याकडे बघतो. तो चेहऱ्यावर काही रिएक्शन दाखवत नाही, पण त्याच्या डोळ्यात क्षणभर नवीन ओळखची झलक दिसते. वाणी प्रेझेंटेशन पूर्ण करत आणि या स्ट्रॅटर्जीमुळे आपल्या कंपनीची ग्रोथ ग्राफ 20% वाढू शकतो. कॉन्फरन्स रूममध्ये टाळ्या वाजतात. वाणी पहिल्यांदाच हसते, थोडा दिलासा मिळाल्यासारखा. रुद्र थंड आवाजात, बेटर, दिस इज हाऊ वर्क शुड बी. त्याचा आवाज जरी कठोर असला तरी वाणीला जाणवतं आज त्याने तिला एक छोटासा सस्पेन्स दिला आहे. वाणीचं सुधारलेलं प्रेझेंटेशन संपतं. सगळे एम्प्लॉईज टाळ्या वाजवतात. वाणीचा चेहरा आनंदाने उजळलेला असतो. पण रुद्र उठतो. त्याचा आवाज थंड, अधिकारशील असतो. रुद्र, मिस्टर खन्ना, आजपासून मिस वाणी माझी पर्सनल सेक्रेटरी असेल. सगळे दचकतात. वाणी स्तब्ध उभी राहते. वाणी हळू आवाजात, सर, पण. रुद्र कडक आवाजात, नो आर्ग्युमेंट्स. माझा निर्णय फायनल आहे. तो तिच्याकडे क्षणभर थंड कटाक्ष टाकतो. मग कॉन्फरन्स रूममधून सोडून निघून जातो. वाणी अजूनही अवाक होते. तिच्या डोळ्यात घबराट आणि प्रश्न होते. आज वाणीचा पहिला दिवस होता रुद्रची सेक्रेटरी म्हणून. ऑफिस सकाळची. वाणी नर्वस होती. साधा पिस्टल रंगाचा फॉर्मल ड्रेस, नीट बन, हातात लॅपटॉप आणि फाईल्स. तिच्या मनात अजूनही कालचा रुद्रचा आदेश घुमतोय. मनाशी, का बरं मला अचानक पर्सनल सेक्रेटरी बनवलं? हे प्रमोशन आहे की पनिशमेंट? काहीही असो, मला ही जबाबदारी निभवायची आहे. ती रुद्रच्या केबिनच्या दारावर टकटक करते. रुद्र कडक आवाजात, कम इन वाणी. आत येते. रुद्र लेदर चेअरवर बसलेला, परफेक्ट ब्लॅक सूटमध्ये. त्याच्या टेबलावर फाईल्स स्प्रेड झालेल्या. रुद्र तिला बघत निर्विकार भावाने, सिट वाणी. वाणी सावधपणे बसते. ती फाईल उघडते. रुद्र, आजपासून तू माझं शेड्यूल्स, मीटिंग्स, कॉल्स सगळं मॅनेज करशील ना? मला वेळ वाया घालवणं आवडत नाही. प्रत्येक काम टाईमवर झालं पाहिजे. वाणी थोडी घाबरलेली पण स्टेडी आवाजात, येस सर. रुद्र काही पेपर्स तिला देतो. तो तिला एकटक पाहतोय, जणू तिच्या प्रत्येक हालचालीचं निरीक्षण करत होतं. वाणीला ते जाणवतं. मनाशी, रुद्र, ती खूप क्लॅम दिसते, पण जर हीच त्या ट्रॅपचा भाग असेल तर? तिच्या चेहऱ्यावर काहीतरी दिसेलच. मनाशीच, वाणी, का मला असं वाटतंय की सर सतत माझ्याकडेच बघतायत? त्यांना
त्या रात्रीचं आठवले तर नसेल ना. तेवढ्यात फोन वाजतो. वाणी पटकन उठून कॉल नोट्स करते. तिची एफिशियन्सी पाहून एम्प्लॉईज बाहेर गॉसिप करतात. एम्प्लॉईज एक, हळू आवाजात, बॉसने तिला इतक्या लवकर जवळ घेतलं. एम्प्लॉईज 2, काहीतरी वेगळं आहे. नाहीतर रुद्र ओबेरॉय कोणाला एवढा ट्रस्ट ठेवतो का. वाणी बाहेर येते तेव्हा सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे वळतात. तिच्या चेहऱ्यावर ऑकवर्ड स्माईल असते, पण मनात अजूनही कन्फ्युजन होते. त्या संध्याकाळी रुद्रच्या केबिनमध्ये सगळे कर्मचारी निघून गेलेले असतात. वाणी अजूनही काम करत होती. रुद्र खिडकीजवळ उभा राहून तिचं निरीक्षण करतो. रुद्र मनाशीच, ही मुलगी खरंच इनोसेंट आहे का, की एक मास्टर प्लेयर. मी वाट पाहीन, वेळच तिचं खरंच रूप उघड करेल. वाणी तिचं काम पूर्ण करून त्याला फाईल देते. त्याचा कटाक्ष अजूनही तिच्यावर खिळलेला असतो. वाणी नजर चुकवते. दुसऱ्या दिवशी सकाळी वाणी लवकर ऑफिसला पोहोचते. टेबल नीट लावते. रुद्रच्या मीटिंग्स फाईल्स तयार ठेवते. तो आत येतो. नेहमीप्रमाणे थंड चेहरा. वाणी स्माईल देत, गुड मॉर्निंग सर. रुद्र नजर न लावता थंड आवाजात, फाईल्स टाईमवर तयार होत्या का. उशीर झाला. जर तुला माहीत आहे मी एक्सक्यूज ऐकत नाही. वाणी हलकेच, हो सर, सगळं तयार आहे. ती फाईल्स पुढे करते, पण रुद्र फाईल पटकन उचलतो आणि टेबलावर आपटतो. रुद्र रागाने, नंबर्स चुकीचे आहेत. मला हे काम परफेक्ट पाहिजे होतं. बेसिक गोष्टीत चूक कशी झाली. वाणी चकित होतं, सर मी सगळं क्रॉस चेक केलं होतं. कदाचित प्रिंटिंग एरर असेल. रुद्र तिला थांबवत कडक आवाजात, एक्सक्यूज नकोत मिस वाणी, मला रिझल्ट पाहिजे. कारण नाही. वाणीचं मन गोंधळलेलं असतं. कालपर्यंत तिने खूप मेहनत घेतली होती, तरीही तो इतका रूढ का वागत आहे तिला समजत नाही. मनाशीच, वाणी मी काही चुकीचं केलं नाही, मग तो माझ्याशी एवढा कठोर का वागत आहे. की त्याच्या नजरेत माझा वेगळाच अर्थ आहे. तिच्या डोळ्यात हलकी नाराजी आणि दुखावलं पण दिसतं, पण ती काहीच बोलत नाही. शांतपणे फाईल्स परत घेते आणि पुन्हा कामाला लागते. रुद्र तिच्याकडे एकटक पाहतो, पण चेहऱ्यावर अजूनही कठोरपणा असतो. मनाशीच, रुद्र दुखावलेली दिसते, पण मला सॉफ्टनेस दाखवायचा नाही. जर ही खरोखर माझ्या विरुद्ध असेल तर मला तिची खरी ओळख लगेच कळायला हवी. आवडला असेल आजचा भाग तर कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.